आताची काठेवाडी म्हणजे हायटेक काठेवाडी आहे आणि एक महाराष्ट्राच्या पुढे त्यांनी चांगला आदर्श दिलेला आहे. एकंदरीतच ग्रामीण अर्थव्यवस्थेचा तुम्ही विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की या अर्थव्यवस्थेला बळकटी आणायची असेल तर शेती आणि शेतीभिमुख व्यवसायातून उद्योजकता निर्माण करणं अपरिहार्य आहे. खेडी समृद्ध झाल्याखेरीज बलशाली भारताचं स्वप्न केवळ अशक्य आहे हे महात्मा गांधींनी म्हटलंय ते त्या करतात. याच वैचारिक धर्तीवर RWEF म्हणजे रुरल वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरमची बारामतीमध्ये कॉन्फरन्स घेण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी जो पुढाकार घेतला त्याला खरंच तोड नाही. जागतिक स्तरावर दखल घेण्याजोगं मोठं काम त्यांच्या हातून साधलं गेलं हे खरंच कौतुकास्पद आहे. माझ्या या कामाची दखल जागतिक पातळीवर फ्रान्सची एक संस्था आहे वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरम या संस्थेने घेतली आणि मला या त्यांच्या कॉन्फरन्समध्ये थिंक टँक मेंबर म्हणून मला घेण्यात आलं आणि पुढच्याच वर्षी मी सिंगापूरला त्यांच्या कॉन्फरन्ससाठी गेले. एकंदर सगळं बघितल्यानंतर अनेक 72 देशांमधून वेगवेगळ्या प्रकारचे एंटरप्रेन्योर तिथे हजर होते. त्याच्यामध्ये त्यांची चर्चासत्र आणि इतर सगळ्या गोष्टी बघून मलाही असं वाटलं की भारतामध्ये सुद्धा या गोष्टींची काही कमी नाही. दुसऱ्या वर्षी आम्हाला हीच कॉन्फरन्स फ्रान्समध्ये होती आणि या कॉन्फरन्समध्ये मी असा जेव्हा आमची चर्चासत्र होतं तेव्हा असा विचार मांडला की जर अशा प्रकारची कॉन्फरन्स आपण भारतात भरवली तर नक्कीच तिथल्या लोकांना तिथल्या एंटरप्रेन्योर्सना फायदा होईल. आणि म्हणून मग मी हा विचार केला की जर भारतामध्ये जर अशा प्रकारची कॉन्फरन्स भरवायची असेल तर त्याचा विषय काय असावा. आपल्याला माहितीच आहे की भारत हा शेतीप्रधान देश आहे. अनेक लोक म्हणजे भारत हा खेड्याचा देश आहे आपल्याला माहिती आहे आणि खेड्यांमध्येच ग्रामीण भागामध्ये जास्त लोक असतात आणि तिथेही अनेक प्रकारे उलाढाली चालू असतात. अनेक प्रकारचे एंटरप्रेन्योर्स आहेत. ग्रामीण तरुणांना पुढे जाण्यासाठी त्यांच्याकडे टॅलेंट असतं पण मार्ग त्यांना सापडत नाही आणि म्हणूनच मी हा विचार केला जर आपण अशा प्रकारची जर कॉन्फरन्स तालुका लेवलला केली तर नक्की तिथल्या तरुणांना तिथल्या एंटरप्रेन्योर्सना या गोष्टींचा फायदा मिळू शकेल आणि आपण असं का करू नये. आणि आम्ही ही गोष्ट तिथल्या लोकांना बोलून दाखवली आणि मागच्या जुलैमध्ये आम्ही रुरल वर्ल्ड एंटरप्रेन्योरशिप फोरम ही बारामती सारख्या तालुक्याच्या ठिकाणी जगात पहिल्यांदाच अशी कॉन्फरन्स केली आणि मला फार अभिमान वाटतो की अशा प्रकारची ही पहिलीच कॉन्फरन्स आहे, परिषद आहे. या परिषदेला अनेक महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक ठिकाणून आणि परदेशी सुद्धा अनेक ठिकाणची एंटरप्रेन्योर्स हजर होते. त्यांनी तिथे आपापले विचार मांडले, त्यांचे केलेलं संशोधन मांडलं, अनेक लोकांना त्यांचं मार्गदर्शन झालं आणि ग्रामीण तळागाळातले जे लोक होते त्यांना अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्यामुळे त्यांना खूप फायदा झालेला आहे. महिलांच्या प्रश्नासाठी त्यांच्या अर्थार्जनासाठी जे काही त्यांनी काम केलं ते अत्यंत कौतुकास्पद आहे आणि आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे. वृद्धांच्या देखभाली करता बारामती ओल्ड एज होम या वृद्धाश्रमाच्या कार्यातही सुनेत्रा वहिनींचा सक्रिय सहभाग आहे. इतकंच नव्हे तर अॅग्रो टुरिझमचं जागतिक स्तरावरील महत्व लक्षात घेऊन त्यांनी मार्ट म्हणजे महाराष्ट्र स्टेट ऍग्री अँड रुरल टुरिझम कोऑपरेटिव्ह फेडरेशन लिमिटेड ही संस्था स्थापन केली आहे. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान पुरस्कार तत्कालीन राष्ट्रपती माननीय सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते मिळालेला निर्मल ग्राम अवॉर्ड तसंच 2008 साली महाराष्ट्र सरकारकडून प्राप्त झालेला मॉडेल विलेज हे सारे मान सन्मान सुनेत्रा वहिनींच्या भरीव कार्याची कल्पना देतात. या व्यतिरिक्त अन्य अनेक पुरस्कारांच्या सुनेत्रा वहिनी मानकरी ठरलेल्या आहेत. सामाजिक परिवर्तन घडवत असताना समाजाची मानसिकता बदलावी लागते आणि हे काम फार कठीण असतं आणि हेच कठीण काम सुनेत्राताईंनी करून दाखवलं आणि त्यात त्या यशस्वी झाल्या. पवारांसारख्या फॅमिलीच्या वटवृक्षाची भक्कम साथ मिळाल्यामुळे सुनेत्राचा जो वेल त्या वृक्षावर इतकी मोठ्या प्रमाणावर फोफावली आहे, बहरली आहे आणि त्याच्या फुलांचा सुगंध संपूर्ण महाराष्ट्राला मिळेल
आणि मी आता लग्न झाल्यापासून 25 वर्ष सुनेत्राला पाहत आलेलो आहे. सुनेत्रामध्ये झालेले बदल, इम्प्रूव्हमेंट आणि स्वतःला किती प्रबल करून घेतलेला आहे. आमदार सौभाग्यवती म्हणून सुनेत्रा वहिनींचा जीवन प्रवास आणि समाजकारणातील त्यांच्या भरीव कार्याचा मागील 3 भागांपासून आपण आढावा घेतला. हे सगळं करत असताना सुनेत्रा वहिनी आपल्या आमदार पतिराजांच्या कार्याविषयी तितक्याच अभिमानाने बोलतात. पूर्वीपासूनच दादा शेती, डेअरी, पोल्ट्री असे व्यवसाय करत होते. ग्रामीण भागातली त्यांना सगळ्याच गोष्टींची कल्पना होती. तिथल्या अडचणी, तिथल्या समस्या, तिथले प्रश्न, आणि राजकारणात आल्यानंतरही ते याच ऊर्जेने पुढे काम करायला लागले. दादांचं हार्डवर्क, दादांनी घेतलेले क्विक डिसिजन्स आणि प्रत्येक काम झोकून दिन करण्याची जी कला आहे, या सर्व गोष्टींमुळे दादा आज या इथपर्यंत पोहोचलेले आपण सगळेजण पाहतोय. दादांच्या आजी आदरणीय शारदाबाई पवार यांनी सुरू केलेली पुरोगामी चळवळ आदरणीय पवार साहेब, आदरणीय दादा आणि ताई यांनी पुढे चालूच ठेवलेली आहे. आणि आम्हा पवार कुटुंबातर्फे ही अशीच पुढे चालू राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आर्थिक सुबत्ता आणि सत्ता या दोन्हींचा वरदहस्त लाभलेल्या कुटुंबातून असूनही कोणत्याही पदाची अपेक्षा न बाळगता समाजकारणामध्ये भरीव कामगिरी करणाऱ्या आमदार सौभाग्यवती सुनेत्राजी अजितराव पवार यांचा जीवन प्रवास आणि यशोगाथा आपण पाहिली.